मित्रांनो तुम्ही बघू शकता या साईडला अशा माझ्या शेळ्या चरत्यात आणि इकडं मरळकर पाहुण्याच्या शेळ्या चरत्यात आहे. आज आलो आहे मी बोकड न्यायला मरळकर पाहुण्यांच्याकडं. तर तुम्ही बघू शकता तो तिथं दिसतो असं तुम्हाला, तो समोर बोकड आहे तोच बोकड न्यायचा आपल्या शेळ्यातनी. शेळ्यातनी घेऊन जाणार आहे मी आता. मला वाटतं 4 इथूनच वरती, ते पण इथून निघतील 4:30ला. मग 5 वाजून घरी पोचलो की मग घरी शेळ्याने कोंडायच्या आणि बोकडाला मग घालायला लागतील. आता आज जाणार आहे पहिल्यांदा आपल्या घरी. तो एक 5-6 दिवस 8-10 दिवस ठेवायला लागलं माझ्याकडे बोकड. 8-10 दिवस झाल्यानंतर मग परत मारुलच्या आमचे परमित्र गाडगे पाहुणं त्यांच्या शेळ्यातनं आणलेला हा बोकड घालवायला लागले एक 15 दिवसानं त्यांच्या तिकडे घरी. अशा रीतीनं आज आम्ही बोकड घेऊन जाणार आहे घरी. रामकृष्ण हरी, देव मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला जो आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे तो बोकड घेऊन जायचा आपल्याला घरी मरळकर पाहुण्यांच्या इथूनच. आणि मरळकर पाहुण्यांच्या इथूनच त्यांच्या शेळ्यातून बोकड आपल्याला घरी न्यायचा. आपल्या मला वाटतं 2-3 शेळ्या, 2च शेळ्या इथवर आहेत आणि 3 पाटा आहेत पहिला रू. बघू आता त्यातले कोण फळते कोण राहते. तर एक 10-12-15 दिवस ठेवायचं आपल्याकडे. 15 दिवस झाल्यानंतर परत जो बोकड न्यायचा आहे तो आपण गाडगे पाहुण्याच्याकडे नेऊन घालवणार आहे. पण आता तुम्हाला दाखवू शकतो काय बोकड आहे. हा गाडगे पाहुण्याच्याकडे नेऊन घालवणार आहे मी 15 दिवसानंतर. तर मरळकर पाहुण्यांनी सांगितलं हा बोकड घेऊन जा आणि 15 दिवस तुमच्याकडे ठेवा आणि नंतर तसं नेऊन गाडगे पाहुण्यांच्याकडे घालवून या. अशा रीतीनं आज बोकड घेऊन जायसाठी मी खास आलेलो इकडे शेळ्याची. आणि शेळ्या आणलेल्या आपल्याकडे. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा मरळकर पाहुण्यांच्यात ना मी आता आपल्या शेळ्यात बोकड घेतलेला आहे आणि बोकड घेऊन बघा चाललेलो आहे मी आता घराकडे. शेळ्या चरत चालल्यात आहे आणि चरत जातात शेळ्या. अशा चारीत मी घरापासून जाणार आहे आणि मग त्यानंतर घरी गेल्यानंतर बकऱ्यांना रतीब घालून बोकडाला बांधून ठेवणार आहे घरात. म्हणजे त्या एका शिळ्याला हिटवायला तिला दमवायचं नाही, बांधून ठेवायचं बस. आज तागायत माझ्याकडे कधी बोकड नव्हता आणि ज्या बोकडवाल्या पासाऱ्यावर जात होतो त्यानं सांगितलं आता माझ्या शेरडा आणायचं नाही. मग आता काय करायचं, पर्यायच राहिला नाही काय. म्हणून गाडगे पाहुण्यास मी फोन केला की बोकड असला द्या मला, शेळ्या हिटवर आहेत. मग ते म्हटलं तर कधी बी आणि घेऊन जावा, काय मनाई नाही मला बोकड द्यायला तुम्हाला. आणि मग मी बोकड घेऊन गाडगे पाहुण्याने सांगितलं तर कधी बी आणि घेऊन जावं. तरी बी मी गेलो नाही. आत्ता बघा जस्ट आज मरळीला पाहुण्याने आणला तर बोकड आणि मरळकर पाहुण्यांच्यातलं बोकड घेऊन घरी निघालो आहे आज या ठिकाणी. मरळकर पाहुण्याच्यात बोकड घेऊन जायचं घरी न्यायला चालू. आणि मेंढराचं पाणी पिते पाण्याला. शेळ्या बी पाण्याला जाता, वड्याला गेल्यावर ते पाणी पिणार आहे त्या शेळ्या. आपल्याकडे तिकडे जे आमच्याकडे गच खायला गावतं आहे बोकड पण पाण्याला हवा, ते पण पाणी प्यायला लागलं. पाणी पिला की आपलं हळूहळू निघत जायचं घराकडे. आणि घरी गेल्यानंतर घराकडे हळूहळू तर कारखान्याच्या पाठीमागणं जायचं. मी जाता घेऊन आलो. इथंच एक उसाच्या वरच्या साईडला दिसत नाही आता सध्या, इकडं मोठी झाडं आहेत. त्या साईडला बाळूमामा स्थान आहे. एक मरळीच्या व्यक्तीनं बाळूमामाचं तिथं चांगलंच मंदिर बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी बाळूमामा स्थान असल्यामुळे आम्ही 1 ते 2 वेळा तिथं आलो होतो बघायला. तर त्याच्यावर आज तागायत आज मी 2 वेळा शेळ्या घेऊन आलो इकडे. ही दुसरी वेळ आहे माझी शेळ्या आणायची. तर चालतंय मित्रांनो, चला बोलू नंतर. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं कारखान्याच्या चिमणीतनं धूर बाहेर पडतोय आणि इथंच थोड्या अंतरावर नरसिंहाचं मंदिर आहे. झूम केला कॅमेरा. आणि हा कारखान्याचं गोडाऊन आहे आणि हा कॉलनी आणि त्याच्याबरोबरशी असणारा बाजूला बँकेच्या बाजूला असणारा टावर आणि पिवळ्या कलरची बँक आहे मित्र. म्हणजे कारखान्याच्या कंप्लीट बॅक साईडला आलो. आणि इथंच थोड्या अंतरावर तुम्हाला दिसत शेड ते आमचे शंकर साळुंके ह्या राणाचं नाव आहे चौधरी.
त्या चौधरीतला असणारा ते त्यांच्या शेड आहे आणि त्यांच्या शेडाजवळपासूनच मी आत्ता आलो. पण हे शाळा असल्यामुळं मला शेळ्या पळवत आणायला लागल्या इकडे. आणि इथं अजून मी तसं बघायला गेलं तर तसा मी शाळावरच उभा आहे, पण इथं संपला इथं शाळू आहार कुठे. आणि इथं चरत्या त्या शेळ्या खायला असल्यामुळं खूप चांगल्या खात्या त्या शेळ्या आहेत. चरत्यात आहे, कवळूक आहे खायला, म्हणून चरत्यात आहेत ना शेळ्या. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथूनच जाणार आहे मी घराकडे. तर आता तुम्ही बघू शकता इकडं माझ्या बॅकसाईडला शेळ्या माझ्या चरत आहेत. आणि इथूनच आता बोकड घेऊन निघालेला आहे मी घरी. मरळीच्या रानातून निघालेलं आता घराकडे. आणि घरी गेल्यानंतर तुम्ही बघू शकता कारखान्याच्या बॅकसाईडनं चिमणी लहान दिसत होती. आता मी कारखान्याच्या फ्रंट साईड आलो. तुम्हाला मागे दाखवल्याप्रमाणे आज हेच गोडाऊन आहे आणि याच गोडाऊनच्या आपण बॅक साईडला होतो, आता फ्रंट साईडला आलो. आता इथूनच समोर जे इथं दिसतोय आता माझं इथं समोर जे पिवळा ट्रॉली भरलेला ट्रॅक्टर दिसतोय तिथूनच आपल्याला पलीकडे जायचं आणि तसंच पलीकडून घराकडे जायचं. आणि तुम्ही मग जाचीला बघा इथं शेळ्या चरत्यात आहे माझ्या कारखान्याच्या पटांगणात चरत्यात आहे. तर आपण चला हळूहळू मित्रांनो घराकडे जायचं.